हाय. कसे आहात सगळे? 4 वाजलेत आणि आपण थोडीशी वाट बघूया. आय थिंक लोक हळूहळू ऑनलाईन येत आहेत. पुष्कराज केळकर आलेले आहेत. हाय. हाय रुपेश. हाय. हाय वंदना. हाय, हाव यू? सो आजची गोष्ट सांगायला मी खूप जास्त एक्साइटेड आहे. त्याचं कारण पण तसंच आहे. आजची गोष्ट आहे एका लेजंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माणसाची. त्याचं नाव आहे रेनॉल्ड मेस्नर. आपण वाचतोय गिरीकंदरीचे एकांडे शिलेदार, जे लिहिलंय उषप्रभा पागे यांनी. आणि आजचा गिर्यारोहक आहे कालजयी गिर्यारोहक, आणि खरोखरच कालजयी गिर्यारोहक रेनॉल्ड मेस्नर. इटली. जन्म 17 सप्टेंबर 1944. रेनॉल्ड मेस्नर हा आहे तो. रेनॉल्ड मेस्नर स्वयंभू व्यक्तिमत्वाचा प्रतिभावंत गिर्यारोहक आहे. गिर्यारोहणाच्या क्षेत्रात अल्पाईन चढाईमध्ये आपली स्वतंत्र आणि नवी वाट निर्माण करणारा, चाकोरी बाह्य विचार करणारा आणि या क्षेत्रात स्वतःची नाममुद्रा उमटवणारा रेनॉल्ड मेस्नर काळाच्याही पुढे गेला आणि तो या युगातला एक चमत्कार ठरला. रेनॉल्डचा जन्म 17 सप्टेंबर 1944 साली इटलीच्या टिरोल प्रांतात झाला. निसर्ग सुंदर अशा विल्नॉस व्हॅलीचा हा प्रांत. या भागाला लाभली आहेत हिरवीगार कुरणं आणि डोलोमाईट पर्वत सुळक्यांची आणि शिखरांची पार्श्वभूमी. डोंगराळ दऱ्याखोऱ्यांचा हा भाग. इथं मैदानं कमी, त्यामुळे मैदानी खेळही कमी खेळले जातात. पण डोंगर सुळके आणि पर्वत शिखरांच्या सान्निध्यामुळे प्रस्तररोहण आणि पर्वतारोहण, स्कीइंग आणि स्केटिंग असे साहसिक क्रीडा प्रकार या भागात जास्त लोकप्रिय आहेत. रेनॉल्डचे वडील जोसेफ मेस्नर यांना प्रस्तरारोहणाची आवड होती. त्यांना 9 मुलं होती. रेनॉल्ड 2 क्रमांकाचा. जोसेफ मेस्नर मोटरसायकलवर मुलांना बसवून डोंगर सुळके, कडेकपारी, प्रस्तर भिंतींच्या चढाईसाठी जात असत. 5 वर्षांचा असल्यापासून रेनॉल्ड वडिलांबरोबर सुळकेकडे चढू लागला. 6व्या वर्षीच 3000 फूट उंचीचा पहाड तो चढून गेला. 13व्या वर्षी वडिलांनाही मागे टाकून तो आरोहणात कितीतरी पुढे गेला. रेनॉल्डच्या बंडखोर स्वभावामुळे राकट रांगड्या डोंगर सुळक्यांशी त्याची चांगली दोस्ती झाली. त्याचा पाठचा भाऊ गुंथर थोडा वडिलांच्या धाकाखाली दबलेला असे. मात्र रेनॉल्ड दादाबरोबर गुंथरही गिर्यारोहणात तरबेज झाला. डोलोमाईट डोंगर रांगांमध्ये रेनॉल्डनं मुक्त चढाया केल्या, म्हणजे कृत्रिम साधनांचा कमीत कमी वापर करून केलेल्या चढाया. नैसर्गिक आविष्कार आणि रचना असलेल्या डोंगर सुळक्यांवर भाराभर खिळे, मेघा ठोकणं त्याला प्रशस्त वाटत नसे. डोलोमाईट प्रमाणेच आल्प्स पर्वतराजीतील बहुतेक चढाईचे मार्ग अवघड श्रेणीचे त्याने केव्हाच पार पडले. पण त्याचं मन सतत नवनवीन कल्पनांमागे धावायचं. चढाईचे नवनवे पर्याय शोधून तो पूर्ण करायचा. आल्प्समधील गिर्यारोहण सोप्याकडून अत्यंत अवघड अशा चढत्या क्रमानं 6 श्रेणीत विभागलं आहे. 20 वर्षाच्या रेनॉल्डनं
आणि 18 वर्षांच्या गुंथरनं या अवघड श्रेणी तर पार पाडल्याच, पण आल्प्समधील हिमशिखरांवरील हिम आणि बर्फाचं चढाई तंत्रही त्यांनी अवगत केलं. गिर्यारोहक आल्प्समध्ये चढाई करत असताना मेस्नर बारकाईनं त्यांचं निरीक्षण करायचा. हळूहळू त्याच्या लक्षात आलं की आपण त्यांच्यापेक्षा चढाईत तरबेज पुढे आहोत. इथेच आपल्या क्षमतेविषयी त्याच्या मनात दृढ आत्मविश्वास निर्माण झाला. शालेय शिक्षण संपल्यानंतर पाडुआ कॉलेजमध्ये वास्तुविशारद शास्त्रात पदविका घेण्यासाठी रेनॉल्ड दाखल झाला खरा, पण त्या व्यतिरिक्त त्याचा सारा वेळ प्रस्तारोहणात जात होता. हा छंदच आता त्याचं सर्वस्व होऊन बसला. पण वडिलांचा दोषा मागे होता की या छंदानं पोट भरत नाही, काही व्यवसाय उद्योग कर. त्याच्या पुढे 2च पर्याय होते. एकतर पडतं घेऊन वडिलांचं ऐकणं, किंवा आपल्या आवडत्या छंदात आपणच इतकं बलिष्ठ व्हायचं की कुणाला बोलायला जागाच ठेवायची नाही. रेनॉल्डनं दुसरा पर्याय निवडला. तो स्वतंत्र झाला. जवळच्या एका शाळेत शिक्षक म्हणून तो काम करू लागला. उपजीविकेची सोय झाल्यामुळे त्याला आता मनासारखं प्रस्तरारोहण करता येत होतं. या काळात त्याचा विचार, आचार, तर्क सगळ्यांची सुरुवात आणि शेवट गिर्यारोहणाशी निगडीत होता. त्याच्या वयाच्या 25व्या वर्षी चढाईच्या मोसमात म्हणजे उन्हाळ्यात त्यानं आल्प्समध्ये 50 नवीन चढाया एकट्यानं केल्या. त्यातल्या 20 चढाया अवघड आणि धोकादायक होत्या. एका वेळी तर तीव्र वादळ वाऱ्याला त्याला तोंड द्यावं लागलं. आल्प्समधील चढाईत शक्य आणि अशक्य, संभव आणि असंभव यांच्या सीमांना तो जोखत होता. शक्यतेच्या सीमांचा आपण किती विस्तार करू शकू? इतका जास्त की अशक्य असं काही राहणारच नाही याचा ध्यास त्यानं घेतला. म्हणूनच कमी वेळात कमीत कमी साधनात चढण्याचा त्याचा प्रयत्न असे. पर्वतांच्या आव्हानात्मक चढाईमध्ये गिर्यारोहकांच्या क्षमता वाढीस लागायला हव्यात असं त्याचं मत होतं. पर्वतारोहण हे तो स्वतःला व्यक्त करण्याचं माध्यम मानतो. सोप्या मार्गाची ढीगभर साधनसामग्री वापरून चढाई करण्यात मौज काय, आव्हान ते काय असं त्याला वाटे. आव्हानात्मक चढाई ही फक्त स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक कुवतीवर करणं त्याला आवडू लागलं. आपल्याला हे आव्हान जमेल की नाही ही उत्कंठा त्याच्या प्रत्येक अवघड चढाईमागची प्रेरणा होती. 1970 साली रेनॉल्डच्या पुढे एक अपूर्व संधी चालून आली. नंगा पर्वत चढायची. किलर माउंटन, खुनी पर्वत अशी याची कुख्याती होती. त्याचं मूळ नाव होतं डायमीर, म्हणजे पर्वतांचा राजा. पण चहूबाजूनं अवघड कडे, पिरॅमिडसारखी रचना हे चढाईतलं आव्हान होतं. नंगा पर्वत चढायचं आमंत्रण म्हणजे हिमालयाचं आमंत्रण. त्यासाठी उच्च दर्जाचं शारीरिक आणि मानसिक बळ हवं, नीतिधैर्य हवं. जगातील सर्वोच्च 8,000 मीटर उंचीवरील हिमालयातील 14 शिखरं म्हणजे मोठंच आव्हान असणार होतं. यापूर्वी दक्षिण अमेरिकेतील अँडीज पर्वतातील हिमशिखरांची मोहीम केल्यामुळे मोठ्या पर्वत शिखरांच्या मोहिमेची पद्धत त्याला अवगत होती. पर्वत शिखरांवरून केव्हा माघार घ्यायची याचं तारतम्य त्यानं थोडंफार आत्मसात केलं होतं. नंगा पर्वत मोहिमेत गुंथरही सामील झाला. या मोहिमेत यापूर्वी 31 गिर्यारोहकांचे बळी गेले होते. कोणतीही दयामाया नसलेला, मार्दवहीन आणि उर्मट असा याचा स्वभाव. हर्मन बुल 1953 साली प्रथम या शिखरावर चढून गेला. त्यानंतर कित्येक अयशस्वी मोहिमा आणि अनेक गिर्यारोहकांचे मृत्यू यावरील चढाईत झाले. नंगा पर्वताची ही मोहीम एकूणच या क्षेत्राला वेगळी कलाटणी देणारी ठरली, ती रेनॉल्डच्या संदर्भात. रेनॉल्ड त्या दिवशी हवा थोडी अनुकूल मिळाल्यानं शिखर चढाईसाठी बाहेर पडला. त्याच्या पाठोपाठ गुंथर आला. दोघे भाऊ शिखरावर पोचेतो संध्याकाळ झाली. रुपालची अवघड बर्फ भिंत ते चढून आले होते. खरे तर दोराशिवाय ती भिंत उतरून जाणं अशक्य होतं आणि रात्र शिखरावर काढणंही अशक्य होतं. ते वेगळ्या मार्गानं शिखर उतरले. वाटेत उघड्यावर रात्र काढून रुपालपर्यंत जाऊन ओळखीच्या मार्गानं खाली जाऊ असा त्यांचा विचार होता. पण एव्हाना गुंथर
फार थकला होता. खालून 2 गिर्यारोहक वर येताना त्यांना दिसले, पण यांना मदतीची गरज आहे का हे न विचारता ते शिखराकडे चालू लागले. गुंथरची परिस्थिती लक्षात घेऊन रेनॉल्ड अधिक सोप्या मार्गाने उतरू लागला. दुसरी रात्र पुन्हा उघड्यावर काढावी लागली. जवळ अन्न, पाणी, गरम कपडे काहीच नाही. रेनॉल्ड वाट शोधत खाली उतरतो आणि मागे दमलेला गुंथर हिमलोटाखाली म्हणजेच ॲव्हलांश खाली सापडून नाहीसा होतो. त्याच्या मृत्यूच्या विचारानं रेनॉल्ड सैरभैर होतो. त्याच्या मनावर खोल आघात होतो. कसाबसा तो कॅम्पवर परततो, पण त्याच्या भावाच्या मृत्यूला रेनॉल्डला जबाबदार धरलं जातं. घरचेही गुंथरच्या मृत्यूनं व्यथित होतात. दोघातला एक परतला, दुसरा का नाही? मेस्नरच्या स्वतःच्या महत्त्वाकांक्षेपायी त्यानं वेगळा मार्ग घेतल्यामुळे त्याच्या भावाचा मृत्यू झाला. या टीकेमुळे रेनॉल्ड अंतर्मुख एकलकोंडा झाला. या चढाईनंतर त्याला जाणीव झाली की गिर्यारोहणात जीवन मृत्यूच्या सीमा किती पुसट आहेत आणि अवघड चढाईचा असाही दुःखद परिणाम असतो. नंगा पर्वत मोहिमेनंतर त्याला प्रस्तरारोहणाकडून पर्वतरोहणाकडे वळावं लागलं, कारण त्याच्या हातापायाची काही बोटं आणि काही पेरं हिमदंशामुळे कापावी लागली होती. पर्वतांचं मिळालेलं एक कदाचित गिफ्टच समजायला लागेल. म्हणून त्यानं आपला मोहरा बर्फाच्छादित शिखरांकडे वळवला. नंगा पर्वत आणि त्यावरील गुंथरचा मृत्यू हा कायमचा त्याच्या मनाचा हळवा कोपरा होऊन बसला. भावाच्या मृतदेहाचा शोध घ्यायला तो 71, 73 आणि 77 साली एकटाच नंगा पर्वतावर जाऊन आला, पण त्याला तेव्हा यश आलं नाही. 1972 साली मेस्नर ऑस्ट्रेलियन जर्मन मोहिमेबरोबर मनास्लू या नेपाळमधल्या मोहिमेवर आला. मेस्नर आणि त्याचा जोडीदार शिखर चढायला निघाले तेव्हा त्याचा जोडीदार मेस्नरला म्हणाला, तू पुढे जा, मी येतो. रेनॉल्ड झपाट्यानं शिखरावर गेला, पण उतरताना वादळ झालं, धुकट आलं. त्यामुळे मेस्नर वाट चुकला, पण शोध घेत घेत कॅम्पवर आला. त्याचा साथीदार मात्र कॅम्पवर पोचला नाही. त्याला शोधायला 2 गिर्यारोहक बाहेर पडले. दुसऱ्या दिवशी त्यातला एकच परतला. चौघांपैकी 2 पर्वतावर वाट चुकून मृत्युमुखी पडले. वादळ आणि हे मृत्यूचं तांडव यापुढे मेस्नरचा निरुपाय झाला. टेंटमधील 2 साथीदारांच्या रिकाम्या जागा, त्यांच्या वस्तू, त्यांचा परिचित आवाज, थोडक्यात त्यांच्या अस्तित्वाची उणीव मेस्नरला फार जाणवली. गुंथरच्या मृत्यूनंतर आणि आता 2 साथीदारांच्या मृत्यूमुळे पुन्हा एकदा मेस्नर निराश झाला, विषण्ण झाला. पर्वतात जाऊच नाही असं त्याला वाटू लागलं. पुन्हा एकदा मायदेशी त्याच्यावरची टीका त्याच्या वाचनात आली. टीका करणाऱ्यांपैकी कोणीच इतक्या उंचीवर गेलं नव्हतं. इतक्या उंचीवर स्वतःला जिवंत ठेवणं सुद्धा किती जिकिरीचं असतं याचा काहीच अनुभव नसताना अशी टीका करणं खरं तर योग्य नव्हतं. आपल्या सहकाऱ्यांच्या प्रेतावरून चालत मेस्नर शिखरांवर जातो. या टोकाच्या टीकेमुळे मेस्नर मनानं रक्तबंबाळ झाला. नैसर्गिक आपत्तीनं कधीही न खचणारा मेस्नर या टीकेमुळे खचला. त्यानं निश्चय केला की यापुढे टीम बरोबर जायचं नाही, पण एकट्यानं चढाई करायची. आपलं शरीर आणि मन अधिक बळकट व्हायला हवं ही खूणगाठ त्यानं बांधली. आता आपल्या आयुष्याचं ओझं आपणच वाहून न्यायचं. प्रत्येक माणूस स्वतंत्र आहे. जोडीचा विचारच नको आता आणि मानसिक परावलंबित्व पण नको. पुढचं पाऊल उचलताना आता जुन्या सवयी सोडायच्या, एकटेपणाची सवय करायची असं ठरवून तो खंबीरपणे उभा राहिला. 1978 साली गिर्यारोहणात आणि वैयक्तिक स्वतःच्या कारकिर्दीतही मेस्नरनं नवीन पर्व रचलं. इतिहासातही विस्तारित मानवी क्षमतांचं ते पर्व ठरावं. 1978च्या उन्हाळ्यात जर्मनीची एव्हरेस्ट मोहीम ठरली. त्यातील एका जोडीने सांगून टाकलं की आम्ही दोघे एव्हरेस्ट शिखर कृत्रिम ऑक्सिजन शिवाय चढणार. अर्थातच यातला एक होता रेनॉल्ड मेस्नर आणि दुसरा होता पीटर हेबलर. एव्हरेस्ट जगातलं अत्युच्च शिखर,
उंची 29,029 फूट. 26,000 फूट उंचीनंतर हवेतल्या प्राणवायूचं प्रमाण इतकं कमी होतं की पुरेशा प्राणवायू अभावी मेंदूतील पेशी मृत होण्याची सर्वात जास्त शक्यता असते. शिवाय अत्यंत थंड हवामान, लहरी हवा, हिम आणि बर्फाची वादळ, वेगवान वारं या सगळ्यामुळे माणूस या वातावरणात सुखरूप तर राहोच, पण जगण्याचीही शक्यता नसते. म्हणूनच पर्वतातील 26,000 फूट उंचीवरील प्रदेशाला मृत्यूचा प्रांत अर्थात डेथ झोन म्हणतात. या उंचीवर कृत्रिम ऑक्सिजनची नळी नाकाला लावूनच गिर्यारोहक चढाई करतात. आत्तापर्यंतच्या सर्व मोहिमांमध्ये कृत्रिम ऑक्सिजन अपरिहार्य होता. अशा पार्श्वभूमीवर रेनॉल्डनं जाहीर केलं की आम्ही कृत्रिम ऑक्सिजनशिवाय चढणार. आणि खरंच नवा इतिहास घडला. रेनॉल्डचा निश्चय पक्का होता, हेबलर साशंक होता. पण शेवटी दोघेही कृत्रिम ऑक्सिजनशिवाय जगातलं अत्युच्च शिखर चढून सुखरूप परतले. रेनॉल्डचा निश्चय अविचल होता. शेवटपर्यंत तो या निर्णयावर ठाम राहिला. यामागे त्याचा दांडगा अनुभव, वेगवान चढाईचं कौशल्य, प्रगल्भ विचारशक्ती, दृढ विश्वास आणि प्रचंड आत्मविश्वास होता. या घटनेनं सारं जग स्तिमित झालं. रेनॉल्ड मेस्नरनं अशक्य ते शक्य करून दाखवलं. जणू काही नव्या कालजयी मेस्नरचा जन्म झाला. गुंथरचा मृत्यू 1970 साली नंगा पर्वतावर झाला. 2 ते 3 वेळा प्रयत्न करूनही रेनॉल्डना त्याचं मृत शरीर सापडलं नव्हतं. कृत्रिम प्राणवायूशिवाय एव्हरेस्ट चढल्यापासून आत्मविश्वास दुणवलेल्या रेनॉल्डच्या मनात जुनी जखम भळभळू लागली. तो एकटाच नंगा पर्वतवर आला. या पर्वतावरून भूकंपामुळे हिमलोट सातत्यानं खाली येत असतात. डायमीर व्हॅलीत त्याचे आवाज सतत घुमत असतात. छातीत धडकी भरवणारे हे आवाज आणि पर्वताचा प्रचंड विस्तार, त्यात एकटा रेनॉल्ड. पण रेनॉल्डला हा एकटेपणा भावला. तो म्हणतो की मी एकटा होतो, स्वतंत्र होतो, कुणाला जबाबदार नव्हतो. त्याचा आत्मा जणू शरीराबाहेर पडून मुक्त झाला आहे असं त्याला वाटत होतं. बस, आपल्याला आता धोका नाही, फक्त पुढे जात राहणं. माणसाच्या अस्तित्वाविषयी सजग जाणीव त्याला होत होती. जणू त्याच्यातील चैतन्य जागं झालं होतं. रेनॉल्ड 3ऱ्या दिवशी नंगा पर्वत शिखरावर पोचला. एका ॲल्युमिनियमच्या कुपीत आपलं नाव तारखेसह घालून त्यानं ती कुपी शिखरावर ठेवली आणि तो परत फिरला. यानंतर मात्र पुन्हा कधीही आपल्या चढाईचा असा पुरावा त्यानं कुठेच ठेवला नाही. परतल्यावर तो मनानं खूप मोकळा झाला होता. त्यानंतर त्यानं गिर्यारोहण विषयावर लिखाणाची सुरुवात केली. स्वतःच्या मोहिमांविषयी त्यानं उत्तमोत्तम पुस्तकं लिहिली. शिवाय भाषणं देण्यासाठी तो देशोदेशी फिरतो. त्याच्या पुस्तकांची प्रचंड रॉयल्टी त्याला मिळते. 1970 सालानंतर मेस्नरनं हिमालयातील चढाईची स्वतंत्र शैली विकसित केली होती. ही शैली निसर्गाच्या अधिक जवळ जाणारी आहे. शक्य अशक्य हे शब्द मानव निर्मित आहेत, त्या सीमा कृत्रिम आहेत, त्या आपण बदलू शकतो असा त्याचा विश्वास होता. तशा त्याने बदलल्याही. रेनॉल्ड असे नवे पायंडे पाडत होता. त्याला पुष्कळ विरोध झाला. नव्याने सर्वच क्षेत्रात विरोध होतो. तसा त्यालाही झाला. तसा त्याचा निश्चयही पक्का होत गेला. एव्हरेस्ट कृत्रिम ऑक्सिजनशिवाय चढता यायला हवा हा विचार त्यानं कृतीनं प्रत्यक्षात आणला. त्यानंतर आता ही वाट रुळली आणि कितीतरी गिर्यारोहक या वाटेने चालू लागलेत. तिबेटकडून एव्हरेस्ट चढाईला चीनची बंदी होती. ती बंदी उठल्याबरोबर 1979 साली रेनॉल्ड एकट्यानं ऑक्सिजनशिवाय तिबेटकडून एव्हरेस्ट चढून गेला. वेगवेगळ्या मोसमात सर्वोच्च 14 शिखरांची चढाई त्यानं केली. तीही शेर्पांच्या शिवाय कृत्रिम ऑक्सिजन न वापरता, कृत्रिम साधनसामग्री न वापरता आणि कमीत कमी वेळात स्वबळावर आणि सुनियोजित पद्धतीनं आखणी करून. त्याने हिमालयात कित्येक विक्रम केले. मोहिमेच्या आखणीत पहिली पायरी आणि शेवटची पायरी ठरवणं महत्त्वाचं असतं, कारण त्या दोन्ही एकमेकांवर अवलंबून असतात.
चढाईचं असं अचूक गणित तो मांडतो आणि नवनवीन प्रांतात मुसाफिरी करतो. अवघड शिखर मोहिमांच्या आव्हानांना लिलया पेलून परतल्यावर रेनॉल्डला प्रेमाची, स्नेहाची ऊब हवी असायची. त्याला त्याच्या मैत्रिणींचं प्रेम, स्नेह आणि सहवासही लाभला. पण प्रदीर्घ काळ त्याला प्रेमाची ऊब मिळाली नाही. कारण एक आव्हान पेलून हा परतला की अल्प काळात नवीन आव्हानं त्याला बोलावं लागत. मग हा त्यापाठी जाई. 1970 ते 1986 या 16 वर्षात हिमालयातील सर्वोच्च 14 शिखरं 8,000 मीटर उंचीवरील त्यानं काबीज केली, तीही कृत्रिम ऑक्सिजनशिवाय. वेगवान आणि हलक्या साधनसामग्रीसह या तंत्रानं आणि स्वबळावर, म्हणजे शेर्पांच्या, भारवाहकांच्या मदतीशिवाय त्याचा हा विक्रम अबाधित आहे. रेनॉल्डचं तत्त्वज्ञान असं आहे, शिखरावर चढून जाणं एका मर्यादेपर्यंत महत्त्वाचं असतं. खरं महत्त्व असतं ते तुमच्या प्रयत्नांना. आपण चढतो ते स्वतःसाठी, स्वतःच्या क्षमता विस्तारित करण्यासाठी. त्यामुळेच मला अभूतपूर्व शांती लाभते. सगळी उंच शिखरं पादाक्रांत केल्यावर उंचीकडून तो विस्ताराकडे वळला. त्यानं जगातील टोकाच्या अप्रसिद्ध ठिकाणांचा, नकाशावरील नवनवीन भूभागांचा प्रवास केला. या प्रवासात त्यानं फोटोही घेतले नाहीत, डायरीही ठेवली नाही. प्रवास हेच साधन आणि साध्यही. तो दक्षिण टायरोलमध्ये गडीवजा बंगल्यात राहतो. आपल्या शेतात, मळ्यात काम करतो. त्याचे कुटुंबीय, त्याची मुलगी त्याला मदत करतात. माउंटन विल्डरनेस नावानं त्यानं संस्था सुरू केली आहे. पर्वतांचं पर्यावरण अबाधित ठेवण्यासाठी ही संस्था काम करते. अंटार्क्टिकाला जाऊन आल्यावर तो म्हणतो की अंटार्क्टिका हा या पृथ्वीवरील शेवटचा अस्सल नैसर्गिक स्वरूपातला एकमेव भूभाग आहे. तसा तो राहावा अशी त्याची इच्छा आहे. 1999 ते 2004 या काळात युरोपियन पार्लमेंटचा तो सदस्य होता. इटालियन ग्रीन पार्टीचं प्रतिनिधित्व त्यानं केलं आहे. 2005 सालच्या उन्हाळ्यात विदेशी मोहिमेबरोबर गेलेल्या 2 पाकिस्तानी संपर्क अधिकाऱ्यांना कळलं की नंगा पर्वतच्या परिसरात उंचावर एक मृतदेह पडलेला आहे. मेस्नरला हे कळल्यावर तो लगेच तिथे गेला. तो अचेतन देह गुंथरचा, म्हणजेच रेनॉल्ड मेस्नरच्या धाकट्या भावाचाच होता. भावाचे बूट आणि जाकीट यांची ओळख रेनॉल्डला पटली. त्याने त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. गुंथरच्या स्मृतिप्रित्यर्थ त्याच्या नावानं नंगा पर्वतच्या पायथ्याला त्यानं शाळा आणि नवीन रस्ता तयार करून दिला आहे. साऊथ टायरोल या राहत्या जागेजवळ त्यानं गिर्यारोहण प्रशिक्षण संस्था सुरू केली आहे. एव्हरेस्ट आणि या विषयाला वाहिलेली 2 मोठी संग्रहालयं त्यानं उभी केली आहेत. रेनॉल्डनं केलेला 14 अत्युच्च शिखर चढाईचा विक्रम म्हणजे त्यानं काळावर मिळवलेला विजयच आहे. चढाईतील अनेक पारंपरिक गृहीतकांना त्यानं धक्का दिला. त्यानं घालून दिलेल्या या नव्या पायवाटेवरून अनेक धाडसी गिर्यारोहकांचा प्रवास चालू आहे. ही होती आपल्या लेजंडची कथा. तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा कमेंट्समधनं. आणि आय होप इतक्या बहादूर गिर्यारोहकाची कथा ऐकून तुम्हाला सगळ्यांनाच आत्ताच्या परिस्थितीत थोडंसं बळ मिळालं असेल. उद्या अजून एका गिर्यारोहकाबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तिचं नाव ती आहे. तिचं नाव होतं ॲलिसन हरग्रीव्स. तिच्याबद्दल जाणून घेऊया उद्या. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. स्टे ॲट होम आणि स्टे सेफ. बाय.